नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज काल भावाचा उपास, आज श्रावण सोमवार, पहिला सोमवार आहे आज. तर अजून वारोळाला जायचं आहे. काल 2 दिवस वारोळाला जातात आमच्याकडे. काल आहे ना ज्वारीच्या लाह्या हे बरंच असं असतं दूध हे. आणि आज आहे ना कानोले आमच्याकडे त्याला दिंडा असंही म्हणतात. तर ते करतात, कुणी पुरणाचे करतात, कुणी गुळ घालून करतात, कुणी गुळ खोबऱ्याचे असं सारण करून त्याचे करतात. तर आपण पुरणाचे दिंडे केलेले इथं वारुळाला जायचं आहे. आणि आज आहे ना घास तोडायला घेतलेले इथं. हां, ते जे हे आपलं नाही आहे ते ह्याच्यात, पण ते ऊसात काही फुटले ना, बरेच दिवस झालं, 2-3 वर्ष झालं ह्याला लावलेलं आपण. ते कुठं ते एखादी कांडी पडली ना, ते तसं फुटले तिकडं. अगोदर हिटलं तोडल्यावर मग ते इकडं टाकाईन, मग तोडं हिटलं. बघू बायाला आपण ट्रॅक्टरच आणायला इथं, असंही करण्यापेक्षा. बर. तर आज आहे भावाचा उपास आणि आज आहे ना वारोळाला जातात. तर इथं कसं आहे म्हणजे वस्ती, त्याच्यामुळं ज्याला जसं आपल्या ह्याने उरकल ना तसं जातात. असं जमून हे होत नाही कुठल्या सणाचं जास्त करून. तर संध्याकाळच्याला थोडंसं जमतात सगळ्या बायका. सकाळी ना ज्याचं त्याचं आपलं उरकून जसंही होईल तसंही करतात. तर इथं आपल्या गोठ्याच्या पाठीमागच आहे ना इतकं छान असं वारोळ आहे. आणि मागच इथं तणनाशकची फवारणी केली, त्याच्यामुळे ह्याच्यावरचं बरंचसं गवत जळालेलं आहे. तर पूजा करताना आहे ना अशा ह्या 4 काटक्या आहेत ना, कुणी 4ही करतं, कुणी 5 अशा खोचून घ्यायच्या असतात. आणि त्याच्यामध्ये ना 5 छोटे दगडं ठेवून त्याची पूजा करायची असते. तर त्या काड्या आहेत ना काटक्या, तर त्या खोसून घेतलेल्या आहेत, त्यात 5 खडे ठेवून घेतलेले आहेत. आणि त्याला आहे ना 5 येडे ह्या दोऱ्याने घ्यायचे असते. आणि वस्त्रमाळ हे ते सगळं घी करून नंतर मग त्याची पूजा करायची असते. तर ज्वारीच्या लाह्या असतात. आणि पहिले ना पूजा ही ब्राह्मण करत होता ना, ब्राह्मण म्हणजे भटजीबुवा पूजा करायचे. तर त्यांच्यासाठी ना हे आपला जो शिदा असतो ना, तर तो आणावा लागत होता. बऱ्याचशा जागेवर आहे ना नेतात नाही नेतात मला नाही माहीत, पण आमच्याकडे ना हरभऱ्याची डाळ, गव्हाचं पीठ, गूळ किंवा साखर असं नेतात. तर बरेच जणी म्हणतात की इथं वारोळाला कशाला, म्हणजे नागोबासाठी आपण नागोबाची पूजा करतो ना, तर हे गव्हाचं पीठ हे कशाला. तर तिथं जे ते तसं होतं जुन्या काळात आहे ना, प्रत्येकाला पूजा करायला आहे ना इथं ब्राह्मण असायचे ना, तर त्यांना तो शिदा देण्यासाठी ते सगळं साहित्य आपलं असायचं. तर हे 5 वेळे आहेत ना ह्या दोऱ्याचे घेतलेले आहेत, हे जे आपण काट्या खोचून घेतलेल्या आहेत ना त्यासाठी. तर इथं दिदू आणि मी पूजा करणार आहोत, त्याच्यासाठी हे दोघीचं साहित्य सगळं पूजाचं आणलं. आणि ज्वारीच्या लाह्या आपण करून ठेवल्यात आहे, पण आणायचे विसरले मी. आता जवळच जरी असलं ना तरी आता राहू द्या, आता उद्याच्याला आपण ज्वारीच्या लाह्याचा नैवेद्य दाखवून घेऊ. तर उद्या पण यायचं असतं, म्हणजे 2 दिवस वारोळाला येतात. एक भावाच्या उपास ज्या दिवशी आपण करतो ना, तर त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपण उपास सोडायचा असतो, त्या दिवशी आहे ना नैवेद्य दाखवायचा असतो. तर इथं आहे ना किती वारुळ छान आहे, इतकं छान आहे ना, म्हणजे एकदम निवांत असं बसून इथं सगळी पूजा करून घेतलेली. आणि इथं बघा, गेल्या वर्षीचा हा झोका बांधलेला आहे. झोका खेळायला आले तर इथलं लाकूडच तुटलं, जरा भीती वाटते, त्याच्यामुळं एवढी डेअरिंग केली नाही. वर झोका घेण्यासाठी वारुळावरून आल्यानंतर ना 5 झोका घेतले जातात. तर बघा, आता हे 2 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येतोय. तर दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे बघा. तर इथं आहे ना काल जी पूजा केली होती ना तिथंच आपण पूजा करण्यासाठी आलेलो होतो. आज काही नाही, आज दूध हे काही नसतं, किंवा आपण जे काल डाळ हे आणलं होतं एक ब्राह्मणाला शिदा देतो ते म्हणून, तो पण नाही आणलेला. आज फक्त ज्वारीच्या लाह्या काल आपण विसरले होतं आणायच्या, त्याच ज्वारीच्या लाह्या आपण आज नैवेद्य दाखवण्यासाठी इथं आणलेल्या आहेत. तर एखाद्या वेळेस ज्वारीच्या लाह्या कशा बनवतात हे नक्की दाखवल, पण आत्ता थोडी गडबड होती त्याच्यामुळे ह्यावेळेस काही केलेलं नाही. तर इथं केळीचं पान आणायला पाहिजे होतं, पण विळा इथं जवळ नव्हता. मी ती घासाच्या तिकडं विळा ठेवलेला होता, त्याच्यामुळे विड्याचं पान आणलेलं आहे. आणि त्याच्यावरच आहे ना हे कानोले, धिंडे, कुणी काही म्हणतं, जसं म्हणजे गाव बदललं
हे बदलला की प्रत्येक जागेवर वेगळं वेगळं. तर आमच्याकडे ह्याला दिंडे म्हणते. तर हे गव्हाच्या पिठाचे जे हे असतात ना ते दिंडे केलेले इथं. तर ह्याच्यामध्ये पुरण घातलेलं आहे. पण आज आहे ना आमच्याकडं पोळ्या किंवा तळलेले पदार्थ करत नाहीत, आज तळत नाहीत. म्हणजे आजच्या दुसऱ्या दिवशी 3 दिवस पंचमीचा सण साजरा करते. तर तिसऱ्या दिवशी ना पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. दुसऱ्या दिवशी हे दिंडेच असते. तर पुरणाचे दिंडे आपण अशा पद्धतीचे हे केलेले इथं. आणि आज आत्ता आहे ना वारुळाला आलेले आणि वारुळाची ना आज काल जिथं आपण पूजा केली होती ना तिथंच आज पूजा केलेली आणि कानोल्याचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आणि कालचा जो भावाचा उपवास असतो ना ते कानोले खाऊनच उपवास सोडायचा असतो. पण आज सोमवार उपवास आलेला आहे, त्याच्यामुळं कालचा भावाचा उपवास काय सोडण्यात येत नाही, म्हणजे जेवण्यात येत नाही. तर आता इथली आपण नैवेद्य हे दाखवून घेतलेला आहे कानोल्याचा. आणि वारुळावर आल्याच्या नंतर आहे ना झोका खेळतात. 5 तरी झोके खेळायचे असते ते. पण आपण जे झोका बांधलेला आहे ना हा गेल्या वर्षीच्या पंचमीला झोका बांधलेला आहे हा. आणि त्याचं जे खालचं लाकूड लावलेलं होतं ना ते लाकूड आहे ना काल उभं राहिलं की सुटलेलं आहे. आणि वरचं पण आहे ना थोडंसं तुटल असं भीती वाटते, कारण पाऊस ऊन हे वर्षभर त्याला हे झालेलं आहे. पावसापेक्षा आहे ना उन्हात जास्त तळलं तर ते तळल्यामुळे ना तुटलं जातं, त्याच्यामुळं भीती वाटते त्याच्यावर. आणि कसं आपण म्हणजे रानात राहतो ना तर त्याच्यामुळे ना अशा वस्त्या येतात, त्याच्यामुळे ज्याला ज्याचं जसं उरकणं तसं जातीत असं जमून हे करण्यात येत नाही. तर आपल्या घरी पण म्हणजे 2-3 आम्ही असतो. पण दिदू ही क्लासला गेलेली आणि स्नेहल म्हणजे सुनबाई पंचमीसाठी तिच्या माहेराला गेलेली, त्याच्यामुळं एकटीलाच वारुळाला जायचं हे आलं. तर आता वारुळाहून जाऊन आलेले तर थोडंसं फळच म्हणजे फराळ करू, कारण 2 दिवसाचा उपवास असला थोडंसं हे होतं. फराळ म्हणजे काही नाही, फक्त फळ एक केळी हे काहीतरी खाऊ. आणि जे तोडायला आलेलेत ना घासाचं तर ते त्यांच्यासाठी त्यांना म्हणजे पाणी घेऊन जाऊ आणि आपणही तोडू लागू, म्हणजे आपल्याला होईल 2-4 दिवस खायचंही भागल जनावराचं आणि त्यांनाही मदत आणि आपलं पण लवकर काम उरकेल. तर त्यांना पाणी घेऊन आपण जाऊ देऊ. आणि रानात गेले तर लगेचच मामाने सांगितलं की बाबा ऊसातलं वरचं जे पाणी आहे ना आपण सोलार चालू केलं होतं सकाळी, तर ते पूर्ण सगळं साऱ्या भरून आहे ना खालच्या रानात पाणी यायला लागले. तर ते मोटर आपल्याला बंद करून घ्यायची, कारण आहे ना आपल्याला जी सरी फोडून घ्यायची आणि घास तोडून झालेला आहे, थोडाफार राहिला आहे ते तोडायचं चालू आहे. पण त्यात पाणी आलं तर उद्याच्याला आपलं सगळा घोटाळा होईल, त्याच्यामुळे आपण मोटर बंद करून घेतलेली. कारण पूर्ण साऱ्यात ऊसाच्या पाणी लावून दिलं होतं, रान भिजलं असतं तर परत बंद झालं असतं. तर अगोदर आहे ना हे जेवढं तोडलेलं ना तेवढं आपण ही ट्रॉली भरून घेऊ. तसं बरेचसं तोडा झालं, फक्त एक थोडासा कोपरा राहिलेला आहे. आता ही शिल्लक तेवढं पण आपल्याला तोडून घ्यायचं, पण अगोदर आपल्याला ही ट्रॉली भरून ठेवायची. आणि तिघी जणी आपण देत होते ट्रॉलीच्या ह्याच्या लेवलपर्यंत येईपर्यंत आहे ना हे बरोबर फळक्याबरोबर येईपर्यंत आहे ना खालूनच टाकलं. पण नंतर आहे ना वर व्यवस्थित असं रचता आहे ना, त्याच्यामुळं मामा चढले. ट्रॉली गच्च भरून आहे ना बरंच शिल्लक राहिलं होतं. तर आता ते तसंच ठेवायचं म्हणलं तर उद्याच्याला परत सकाळी ट्रॅक्टर आलं तर आपलं राहून जाईल, म्हणून असेच कवळे नेऊन टाकायचं चाललंय आपलं. बरोबर आता 6 वाजलेले तर आमची सुट्टी पण झाली. ते मामा आलेले होते, ते दोघं तिघंजण त्यांना सुट्टी झाली, ते गेले. पण हे चुलत दीर आहेत हे आऊत घेऊन आलेले, ह्यांना 8 दिवस झालं मागं होते, पण त्यांना आज वेळ भेटलेला आहे. तोपर्यंत साहेब पण आलेले तर थोडंसं त्यांनी पण त्याच्यावर थोडंसं बहार देऊन आहे ना उभा राहून अशी पाळी घालून घेतलेली. हे चालून आहे ना खालच्याकडे बुटाचा पाय द्या त्याच्यावर लय रोप उगवले ते बारीक त्याच्या खाली. कोयत्याने तर नुसता हात झणकतोय. ते बीटच्या बियाची पुडी, बीटच्या बियाची पुडी 2-3 घ्या काढून. तर असं झालं आपल्या दिवसाचं शेवट. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.